नाहीये. कारण एका साईडने जर विचार केला तर भिंगार संघ आणि विस्फोटक खिले धीरजचे तब्बल 50 धाबा 2 षटकांचा सामना आहे, यामध्ये शंका नाहीये. ओहो सुंदर स्वतःच्या गोलंदाजीच्या फॉलोवर मात्र चेंडू अडवण्यात यश आलं. पहिल्या ह्या चेंडूवर मात्र धीरजला मात्र संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु मात्र तसं काही जमलं नाहीये. हा चेंडू पाहायला गेला तर पंचांच्या सामोर आलाय. निर्धाव चेंडू पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्क बर भावेश धीरजच्या बॅट मधून चेंडूला खेळून काढलाय. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवण्यात यश आलं. सिंगल होते कंप्लीट. एका धावेनं मात्र श्री गणेश होतोय भिंगार संघाचे. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलक लागली. धाव फलकावर आता 1 धाव. स्ट्राईकवर पाहायला गेलं तर अजय आजचे सर्व सामने जर पाहायला गेलं तर बिग फाईट असे सामने आहेत. पटका फसला गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलाय. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. केला जातोय जल कॅरी आणि संपुष्टात आलाय. अजयचा खेळ बॅक टू दगावूट. अजय या ठिकाणी पाहायला गेला तर सोपा झोल होता, पकडला गेला झल आणि संपुष्टात आलाय अजयचा खेळ. बॅक टू दगावूट अजय. डीजे भालचंद असेल, प्रकाश असेल, विस्फोटक खेळी आहे. ओहो हा देखील सुंदर असा चेंडू टपा पडल्यानंतर मात्र उसळे घेतले आणि चेंडूने मात्र जाऊन सरळ एष्टिकाच्या हातामध्ये विसाबा केलाय. हा चेंडू देखील निर्धावलाय. अप्रतिम असं भावेशनं षटक हाताळण्याचा प्रयत्न केलाय. पहिला चेंडू देखील निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर सिंगल आले. तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि चौथ्या चेंडूवर देखील निर्धाव चेंडू आणि पाहायला गेला तर हा 5वा चेंडू देखील निर्धाव आलाय. पाहायला गेला तर अजून मॅग्नेटी पॉवरचं पहिलं षटक. एक चेंडू मात्र उर्वरित आहे. 2 षटकांचा सामना आहे, यामध्ये मात्र शंका नाहीये, कारण ह्या पुढे होणारे सर्व सामने देखील 2 षटकांचे खेळवले जातील. ओहो या ठिकाणी पाहायला गेला तर गॅप आहे मोठा, नाही दावा ना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा देखील येतोय. धनंजय हॅलो, थँक्यू सो मच. या ठिकाणं धावा लागला गेला धाव फलकावर दादा. 1 बाद 5 धावा. पहिलं षटक झालं कंप्लीट. भावेशने मात्र अप्रतिमाचं षटक देखील हाताळलं. दुसरं आणि अंतिम षटक. गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्क वर. वसंत आलाय गोलंदाज मार्क वर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 धावा खर्च केल्या भावेशनं आणि एक मोठा फलंदाज देखील तमुजा आश्रयाला पाठवलंय अजय नाईकला. स्ट्राईकवर पाहायला गेलं तर धीरज पवार आहे. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर सागर नाईक. गोलंदाज सज्ज वसंत. ओहो या ठिकाणी बॅटच्या रिडिंग पट्ट्यात चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6-6-6. हा येतो धीरजच्या बॅट मधून षटकार. डीजे
निर्धाव चेंडूपैकी केलं आणि वसंतला देखील ठाऊक आहे पहिल्या चेंडूवर मोठा फटका जरूर आलाय. हो हा चेंडू देखील भन्नाट वेग आहे. पाहायला गेलं तर हा चेंडूवर देखील निर्धाव चेंडू पंचांना बुमरा करण्याचं काम देखील केलं होतं, परंतु पाहायला गेलं तर ह्या चेंडूवर आत्मविश्वास कमी आणि उत्साह मात्र जास्त पाहायला मिळालं. सलग येणारा दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळालं या वसंतच्या गोलंदाजीकडनं, कारण 2 षटकांचा सामना आहे. वसंतला देखील ठाऊक आहे समोर उडवलाय त्या ठिकाणी शतरक्षक आहे, परंतु चेंडू शतरक्षकाच्या डोक्याच्या वरून जातोय. टाटा बाय बाय करत हा देखील येतोय धीरजच्या बॅट मधून षटकार डीजे. थँक्यू सो मच. धावफलक जाऊन पोहोचतोय 1 बाद 17 धावा. ज्यावेळेस 17 धावसंख्या ही धावफलकावर लागली जाते त्यावेळेस ही 17 धावसंख्या कोणत्या ना कोणत्या संघाची धोक्याची घंटा वाजवत जाते. पाहूया कोणत्या संघाची मात्र धोक्याची घंटा वाजेल. 17 आणि कोणत्या संघाला मिळेल खतरा. या ठिकाणी सुंदर असं शतरक्षण देखील पाहायला मिळालं. धावचीची संधी आहे. सिंगल झाली कंप्लीट. 18 धावा धापलकावर भिंगार संघाची. 18 धावा. अजून विचार केला तर शेवटचा चेंडू उर्वरित आहे. स्ट्राईक वर सागर. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील. या चेंडूवर मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिला या मैदानाच्या आतमध्ये. हो पटका पसला गेलाय त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. चेंडू मात्र जमिनीला दान होतोय. जीवधाना मिळालं परंतु शेवटचा चेंडू आहे. मॅच झाली फिनिश. धावफलक जाऊन पोहोचलोय. 20 धावा धापलकावर येणारी 12 चेंडू आणि 21 धावांची गरज विजयासाठी कोंबलवाडी या संघाला. आणि या पुढून होणारा सामना असेल एका साईडनं विचार केला तर अंबरनाथ बदलापूर विभागातील एक दादा संघ दारुल संघ आणि एक माथेरान संघ. दोन्ही संघाचे संघ नायक आपण या नाणेफेकीसाठी आपण करूया नाणेफेकीचा कौल. चला धारोल संघ आपण आपला संघाचा संघ नायक पाठवायचा आहे. तसंच आशिया भस्मा आपण देखील नाणेफेकीसाठी यायचा. येस धारोल संघाचा जितेंद्र या ठिकाणी पाहायला गेलं तर आमच्या सामन्यात जोडले गेलेत. तर क्षमा असावे अजय आलेत. या सचिन 11 माथेरान संघाचा संघ नायक अजय भस्मा आपण एक प्रतिनिधी पाठवायचं आहे. स्वतः अजय आलेत नाणेफेकी करण्यासाठी. चला आपण करूया नाणेफेकीचा कौल. बॉल तुझं लगेच पाठवायचं आपण जुने बॉल जमा कर. कोण करीत ना टॉस टॉस कोण करीत. कृष्ण आपण आपल्या शुभास्ते करून घेऊया नाणेफेकीचा कौल. दोन्ही संघाचे संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहेत. एका साईडनं विचार केला तर लिटिल स्टार धारोल संघाचा संघ नायक अजय आलाय आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर सचिन 11 माथेरान संघाचा अजय भस्मा.
नामांकित दोन्ही संघाचे संघ नायक आहेत. दोन्ही संघ देखील तितक्याच ताकदीचे आहेत. आमने सामने पाहायला मिळतील. एका साईडनं विचार केला तर लिटिल स्टार धारोल आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर सचिन 11 माथेरान संघ. या ठिकाणी मात्र कॉलिंग दिली माथेरान संघानं, धारोल संघानं, आणि नाणेफेकी देखील जिंकली धारोल संघानं. अजय काय डिसाईड असेल? फील फर्स्ट. या ठिकाणी धारोल संघानं नाणेफेकींचा कौल जिंकलाय आणि प्रथम शतरक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतलाय. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. वळूया चालू सामन्याकडे. 12 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज कोंबडवाडी संघाला. स्ट्राईक वर पाहायला गेला तर हा हिटर मोहन पारधी. ओहो, पहिल्या चेंडूवर फटका बसला गेलाय. तटीय सर्कलच्या आतमध्ये चेंडू उडालाय आणि या ठिकाणी पाहायला गेला तर मोठा मासा देखील करायला लागलाय. दगा क्रमांक लागेल पहिलं. बॅक टू दगा आउट. मोहन पारधी ज्याच्यावर पूर्ण संघाचा विश्वास होता तोच फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला येताना पाहतो आपण. बॅक टू दगा आउट मोहन पारधी. डीजे मोहन पारधीला आणि त्या जाळ्यात पात्र अडकवलं गेलं. पहिलीच गोल्डन विकेट. चला मॅच फिडअप करा. अकरा चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. बिग फाईट आपल्या समोर आले. सर्व प्रेक्षक देखील शांत बसलेत. सामना ओहो बुडावलाय. त्या ठिकाणी शतरक्षक दूर भरून आलाय. जेल मात्र हातामध्ये बॉल झाली होती परंतु या ठिकाणी चेंडू जमिनीला ताण झालं परंतु डायरेक्ट हिट मारण्याचा देखील प्रयत्न केलाय. स्वतः फलंदाजाने देखील क्रीज सोडले. तरी पण पाहायला गेला तर थर्ड पंच आमच्याकडं चेक केले जात आहेत. जरी तुम्ही कॅच सोडली तरी आम्ही मात्र एसटी आहोत. नेमू शकताय, टिपू शकतायत. इतकी ताकद मात्र भिंगार संघाच्या शतरक्षकाकडे आहे. एस फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. कोंबडवाडी संघाचा फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. 10 चेंडू अजून 20 धावे 21 धाब्यांची गरज. कोणत्याही प्रकारचं मात्र अद्याप कोंबडवाडी संघाला मात्र खातं खोलता आलं नाहीये. 0वर 2 विकेट. स्ट्राईक वर भालचंद आलाय.
नॉन स्ट्राईकचा विचार केला तर योगेश जोपर्यंत भालचंद देखील मैदानामध्ये आहेत तोपर्यंत मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर भालचंदवर देखील जबाबदारी आहे. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. बट्ट गोलंदाज या ठिकाणी पाहायला गेलं तर एक भन्नाट वेग देखील पाहायला मिळतोय गोलंदाजीवर. जणू बंदुकीची गोळी देखील वेगानं जाते अशा प्रकारे मात्र चेंडू देखील हातातून सुटला जातोय. ओहो बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलाय. चेंडू जाईल सीमा रेखा पार. हा येतोय भालचंदच्या बॅट मधून षटकार. 6 धाब्याने मात्र श्री गणेशा होतोय. 2 विकेट आणि 6 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं जोपर्यंत भालचंद मैदानामध्ये राहील तोपर्यंत मात्र या कोंबलवाडी संघाच्या मात्र विजयाच्या आशा मात्र पलवित असतील. कारण भालचंदचं देखील विश्लेषण केलं. भालचंद देखील विस्फोटक असा खेळाडू आहे. विस्फोटकाची खेळी आहे. तू मैमाय करण्यासाठी मात्र पाहायला गेलं तर नाकारले. सिंगल घेण्याचा प्रयत्न केला होता. रिक्स सिंगल होती परंतु स्वतः भालचंद मात्र विश्वासाने माघारी दिले नकार दिलाय. भालचंदला देखील ठाऊक आहेत रिस्की धाव आहे धाव होईल की नाही आहे हे देखील त्यांना ठाऊक नव्हतं. हो गॅप आहे मोठा नाही धावा ना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय भालचंदच्या बॅट मधून चौकार. धावफलक जाऊन पोहोचलाय एका षटकाच्या समाप्तीनंतर. त्याचा 2 बाद 10 धावा 6 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज आहे. हे देखील सांगता येणार नाहीये कारण खेळ मित्रांनो क्रिकेटचा आहे. जर तरला महत्व नाहीये. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काल ठरवेल. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत सामन्याचा निकाल देखील लागला जात नाहीये. 6 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज या ठिकाणी पुन्हा खेळून काढलाय. गॅपचॉट सिलेक्शन आहे. एकदा पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावफलक जाऊन पोहोचलंय. त्याचा 2 बाद 12 धावा. 5 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज विजयासाठी कोंबलवाडी संघाला. एस या ठिकाणी घडलं काय विकेटचं पतन. फर्निचर बिघडलं जात आहे. दांडी गुल केली जाते. दगा क्रमांक लागतोय 3. बॅक टू द आउट योगेश डीजे. उर्वरित आहेत. धावा जमा करायचे आहेत. 9 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
भावेश. उजेडेल. 5 वाजतील. याचा सिंगल होते कंप्लीट. भालचंदला स्ट्राईक वर आणून ठेवलं या भावेशनं. 3 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. कारण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर आल्या 2 धाबा, त्यानंतर विचार केला तर विकेट आले आणि ह्या चेंडूवर देखील सिंगल आले. 3 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज आहे. 6-9चं समीकरण होतं. गोलंदाज मार्कवर धीरज चेंडूला बुडवलाय. त्या ठिकाणी मात्र शतरक्षक दूर वरून आलाय. झेल मात्र कॅरी केलाय. पकडला जातोय झेल आणि संपुष्टात आलाय भावेशचा खेळ. बॅक टू द काउंट भालचंद. डीजे होतो बाद. 3 बॉल झाला ना. LB4. इज द फलंदाज बाद. पंचांचा स्पिंगर अप देखील आकाशाकडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निलेश. त्यांनी पहिले जाम मारला तो. 50 पण पहिले मॅचला गेले विकेट. या ठिकाणी पाहायला गेलं तर विजयी संघ होतोय भिंगार संघ. भिंगार संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं देखील गोड गोड कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला गेलाय